आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। शिरोमणी संत सेवालाल महाराज ग्रंथ सप्ताह संपन्न। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील करजगाव येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचा जन्म सोहळा 15 फेब्रुवारी 2026 पासून येथे सेवालाल महाराज ग्रंथ पारायण सोहळा हा दरवर्षी फेब्रुवारी 15 जयंती पासून ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत साजरा करण्यात आला असून गेल्या 21 वर्षापासून ही परंपरा कायम चालू आहे। या कार्यक्रमाला तांड्यातील युवकांचा मोठा सहभाग दिसून येत होता। या सोहळ्यामध्ये हरिभक्त पारायण, गोपाल महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून संगीतमय ग्रंथ वाचन झाले। दररोज सकाळी गावातील आभालथोर मंडळी आणि कुमारी मुली कलश घेऊन भजन मंडळी आणि डपावर प्रभात फेरी काढण्यात आली। मोठ्या प्रमाणात महिलांनी पारंपरिक वेश धारण केला होता। शेवटच्या दिवशी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, असे आमचे सहसंपादक शेषराव चव्हाण यांनी कळविले। चला तर बघूया त्यांनी घेतलेला आढावा पाहूया। परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करजगाव इथे आलेलो आहोत आणि करजगाव मधली हे जे आपण हे दृश्य पाहत आहेत हे आहे आज करजगाव येथील एक शिवालाल महाराज जयंतीचा हा उत्सव आहे आणि या उत्सवासाठी या सर्व माझ्या इकडे माता भगिनी आहेत आणि हा सुंदर असं नृत्य करत आहे आणि डफड्यावाले सुद्धा नाचत आहे आणि सुंदर असं या माझ्या माता भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या नाचत आहे आणि नाचताना आपल्या डफाच्या तालावरून गोल घुमत आहेत आणि सर्व ही गावातील मंडळी आहेत। या गावातील मंडळींना एक चांगला असा उत्साह आलेला आहे आणि या उत्साहाचा आज जो शिवालाल महाराजांचा आज इथे पारायणाचा शेवटचा दिवस आहे आणि इथे डफवाले सुद्धा चांगले इथे गीत करत आहे। तर आम्ही परिवर्तन न्यूज 24 ची टीम इथे करजगाव मध्ये आलेली आहेत आणि अत्यंत सुंदर असं हे अनुचित गाणं रचण्याला आले आहे। तर आपण आता इथे या ज्या मुली आहेत आणि सर्व तरुण युवा मंडळी आहेत, ही सर्व तरुण युवा मंडळी याला कॉपरेट करत आहे आणि सर्व मंडळींनी म्हणून हा गालेला आहे आणि ह्या ज्या कुमारी मुली आहेत त्या पारंपरिक वेशामध्ये, बंजारा समाजाचा जो पारंपरिक वेश असतो त्या वेशामध्ये ह्या सर्व कुमारी मुली आहेत आणि इकडे बघा हे या महिला नाचत आहे आणि ह्या सर्व डफाच्या तालावर नाचत आहे आणि डफ हा एक बंजारा समाजाचा पारंपरिक वाद्य आहे आणि या वाद्यामध्ये
ह्या सर्व महिला खेळ धरून नाचत आहेत आणि डब सुद्धा चांगलासा वाजवत आहेत. तर इथे माग सुद्धा मंडळी आहेत. तर इथे आम्ही आणखी माग इथे पुरुष मंडळी सुद्धा इथे नाचताना दिसत आहे आणि कॅमेरामॅन इथे नाचत आता सुंदर असे त्याच्यावर नृत्य चालू आहे. हे धरून हे नाचत आहेत. या सोहळ्यामध्ये खरोखरच एक आजचा जो शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी सर्व मुली अशा स्थिती नाचत आहेत आणि नाचताना पुढे धरून या महिला सुद्धा आहेत आणि संपूर्ण गावातील मंडळी इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत आणि आपले पारंपरिक बंजारा समाजातील जे गीत असतात या गीतामध्ये फेर धरून आज ही सर्व मंडळी हर्ष उल्हासाने ते नाचत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्याला असा आनंद होत आहे आणि असा जल्लोष होत आहे. आज आपण जे करजगाव मधील आशिष देवराव राठोड हे खास करून इथं मुंबईहून आलेले आहेत. हेच नाही तर गावापैकी त्याची बाहेरगावी जे जॉब करणारी किंवा नोकरी करणारी मंडळी असतात तर विशेष या दिवशी येतात आणि हा मुलगा सुद्धा मुंबईला एअरफोर्स मध्ये जॉब करतो. तर आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाविषयी जाणून घेऊया. काय म्हणाल? जय शिवलाल. जय शिवलाल. मी या गावामध्ये आपण हा 21वा वर्ष आहे. 21 वर्ष झाले सतत की आपण सेवालाल महाराजांचं जीवन चरित्र हे सप्ताह 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत असतो. जवळजवळ 21 वर्षांपासून हा चालू आहे आणि हा सण आम्ही दिवाळीपेक्षाही चांगल्या प्रकारे साजरा करतो. दिवाळीला एक टाइमला आम्ही मुंबईवरून येऊ शकत नाही, परंतु हा सण जो आहे आम्हाला दिवाळीपेक्षा चांगला ते तरुण मित्र मंडळी आणि युवक मंडळी सुद्धा या रॅलीमध्ये सकाळी रोज 15 तारखेपासून 22 तारखेपर्यंत कळस यात्रा निघते आणि अशा प्रकारे जल्लोषचा कार्यक्रम असतो. तर आता ही जी मंडळी आहेत ही सर्व युवा मंडळी तर आपण लाईव्ह मध्ये चालत आहोत आणि हा आमचा जो कार्यक्रम आहे परिवर्तन न्यूज 24चा हा कार्यक्रम आपण लाईव्ह बघत आहात. तर सोबत आपले हे सर्व युवक मंडळी आहेत. तर आपण आणखीन जाणून घेऊया की हा कार्यक्रमाविषयी आपण आणखीन काय म्हणाल? हे कार्यक्रम आम्ही जे आहे 21 वर्षापासून जे चालू केलं आहे सुरुवातीपासून तेव्हा आमचं मंदिर एकदम छोटासा होता. आता खूप मोठा भव्य दिव्य मंदिर आहे आणि हा कार्यक्रम खूप जोरदार आम्ही साजरा करत असतो आणि इथं तरुण मित्र मंडळी यांना खूप मोठ्या प्रकारे साथ देतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करत आहे. तर यामध्ये या ज्या महिला आपल्या पारंपरिक वेशेमध्ये आजच येतात की आणखीन कोणत्या कार्यक्रमाला येतात का? हे कार्यक्रम आमचं झालं नंतर आताच 8 दिवसानंतर होळीचा कार्यक्रम हा वेशभूषा आपला पूर्वीपासून चालू आहे. आमचा जुना बंजारा समाजाचा वेशभूषा फेट्या आणि काचळी आणि ओढणी हे सगळं भानू आमचं फेट्या काचळी जे एक स्त्रिया आहेत त्यांनी पूर्ण बंजाराचा वेशभूषाचा भानू घातलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे येतात आणि सजून धजून नटून हे बघा हे आमच्या बंजारा समाजाचा पेहराव आणि हा खरोखर एक सुंदरसा असा बंजारा समाज संस्कृतीमध्ये जे याला काय म्हणतात हे जे आहे ही काचळी आहे याला हे पावली लागलेली आहे. हा फेट्या खाली लावण लागलेला आणि याला काय म्हणतात? याला टोपली म्हणतात. याला टोपली आणि या घुगरी म्हणतात. हा आपण मावशीच्या तोंडून ऐकूया. आणि नाकामध्ये काय आहे आपल्या? हे भुरिया आहे भुरिया. भुरिया म्हणजे याला नथ म्हणतात. नथ मराठीत बंजारा भुरिया. बंजारा भाषेमध्ये याला भुरिया म्हणतात. त्याला कोणतं भुरिया म्हणतात? कबाणी. याला कबाणी भुरिया म्हणतात. तर आपण असं सुंदरसा असं साज आहे बंजारा संस्कृती मधला. तर आपण असं या बंजारा संस्कृती मधली ही जी परंपरा आहे ही कायम स्वरूपी राहते. बाहेरगावून इथे मंडळी आलेली आहेत आणि हे मुंबईला इथे जॉब करतात आणि आपण त्यांच्याकडून त्यांचा आधी परिचय घेऊया आणि या आजच्या कार्यक्रमाविषयी आणि आपल्या समाजाचा वेशभूषाविषयी विचारूया. माझं नाव चेतन देवीचंद चव्हाण. मी मुंबईवरून आलोय.
आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे हा कशाचा कार्यक्रम आहे? हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे आपला. 7 दिवसाचा सप्ताह असतो. 15 ते 22 सेवालाल महाराज सप्ताह. आज काही ठिकाणी 15 तारखेला शिवलाल महाराजांची जयंती समाप्त होते, पण या गावामधली परंपरा अशी आहे 15 तारखेपासून बसवतात आणि सप्ताह 7 दिवस चालतो आणि 7व्या दिवशी याचा समारोप होतो. म्हणून ही सर्व मंडळी गावागावरून आलेली आहेत. तर तुम्ही कधी आलात मुंबईवरून? मी कालच आलो. तुम्ही एकटे झाला का? नाही फॅमिली आली पूर्ण. सर्व फॅमिली सहित आलेली आहेत. यांची मिसेस सुद्धा सोबत आहेत. तर आपण त्यांना विचारूया. तर तुमचा परिचय द्या. मी राधिका चेतन चव्हाण. मी मीराबेंदर महानगरपालिकेमध्ये मुंबईला जॉब करते आणि इथे शिवलाल महाराज जयंती निमित्त आम्ही इकडे सण साजरा करण्यासाठी आलेलो आहे. बघा, मीरा भाईंदर मध्ये ह्या ज्या बंजारा विषयातील ह्या ताई आहेत, ह्या अत्यंत सुंदर अशा या आपल्या कार्यक्रमासाठी, आपल्या गावाचं भूषण, आपल्या गावातील कार्यक्रम यासाठी ते आलेले आहेत. आणि खरोखर त्यांना आपल्या गावाची ओढ आहे, आपल्या गावाच्या मातीविषयी त्यांना खरोखर एक जाण आहे आणि या कार्यक्रमामध्ये ते सामील झाल्या. परिवर्तन न्यूज 24 साठी मी शेषराव चव्हाण, करंजगाव.